कविता कशी असावी आणि कविता कशी नसावी, हो, आम्हाला जरा हे विस्कटवून सांगा ना. एक म्हणजे कविता तुम्ही कोणताही आशय घेतला की साधारणतः 4 ओळींचं तुमचं जर कडवं असेल, म्हणजे यमक साधत तुम्ही 4 ओळींचं एक कडवं लिहिलं तर 5 ते 7 कडव्यांपर्यंत तुमची कविता आदर्श कविता समजली जाते. बर. एकदमच 3-4 कडव्यांची कविता असेल आणि आशय जर पोचणार नसेल तर तेवढी कविता असू नये. बर. किंवा खूप लांब लचक, मला खूप काही सुचतंय म्हणून मी 10-12 कडवी लिहिली, एवढी मोठी कविता असू नये. बर. कवितेचा मूळ उद्देशच असा आहे की मोठा आशय किंवा जे काही तुम्हाला सांगायचंय ते कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला वाचकांपर्यंत पोहोचवायचं. नाहीतर तुम्हाला लेख, निबंध, ललित हे प्रकार साहित्यातले उपलब्ध आहे. पण मग कविता लिहायची असेल तर 5 ते 7 कडव्यांची कविता ही आदर्श कविता ठरते. नाहीतर तुम्ही खूप सारी मोठी कविता लिहिली, काय होतं, वाचक जेव्हा वाचत जातो ना 5-6 कडव्यापर्यंत तो वाचतो. बर. नंतर जसं वाढत घेतं त्याचा उत्साह कमी होतो. मग ती कविता कितीही चांगली असली तरी ती दुर्लक्षित पोचत नाही. पोचण्याचा प्रश्न कुठे, ती दुर्लक्षितच राहते, वाचक सोडून देतो ती. बरोबर. पण तीच कविता 5 ते 7 कडव्याची असेल तर वाचकाची तेवढी वाचण्याची क्षमता असते आणि तो त्याच्यातून आनंद घेतो. तहान लागलेल्या माणसाला जेवढं पाणी द्यावं की त्याची तहान भागेल. खूप अपुरा पाणी दिलं तर तहान भागणार नाही. बरोबर. खूप जास्ती पाणी दिलं तर त्याचंही महत्व राहणार नाही. तहान भागण्यावर जर पाणी दिलं तर त्याचं महत्व असतं. एवढीच कविता असते. आणि कशी नसावी. कशी नसावी, एक तर तुम्ही मुक्तछंद लिहित असाल तर मग मुक्तछंदच लिहा. बर. लईमध्ये लिहित असाल तर ती लईमध्ये लिहा. मिक्सअप करू नका. वाचणाऱ्याचा गोंधळ नाही झाला पाहिजे. बर. की मी आधी कुठेतरी लईमध्ये वाचतोय आणि लगेच मग मुक्तछंद कुठे सुरू झाला. मुक्तछंदात तुम्ही छान कविता लिहू शकता. एक तुमचा विचार संपला की त्याला जोडत दुसरा विचार मांडू शकता, तिसरा विचार मांडू शकता आणि मुक्तछंदात कविता लांबते थोडीशी, ते ग्राह्य आहे. पण मुक्तछंद असा नसावा की निबंधासारखा लिहिलाय. मग ते गद्यशत्रू, मग तुम्ही मुक्तक लिहिताय, स्फुटक लिहिताय, असं काहीतरी होईल. तर ते कवितेचं स्वरूप राहिलं पाहिजे. मग ती सुद्धा कविता 25-30 ओळींपर्यंत जर सीमित राहिली तर ती मुक्तछंदातली चांगली कविता होऊ शकते. आणि चिंतनपर लिहिण्यासाठी, विषय मांडण्यासाठी मुक्तछंद हा सुंदर काव्य प्रकार आहे. मग ते उगीच मी ओढून ताणून लईत लिहिण्याची काहीही गरज नाही. मग तुम्ही मुक्तछंदामध्ये कविता लिहा. आणि लईत मध्ये लिहायची असेल मग तिथे तुम्हाला चांगले यमक साधत लिहिता येते. तिथे तुम्हाला अलंकार, प्रमेय, मिथक असं तुम्ही काही अनेक वापरू शकता. ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. काहीतरी मी बोली भाषेतलं साधं लिहितोय मग ते रटाळ वाटतंय असं कवीने कधी करू नये. छान कविता जो आशय परिपूर्णरित्याने पोचेल ही कवीने काळजी घ्यायला पाहिजे.